नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर मराठी टायपिंग करायचे असेल आणि श्रीलिपी वगैरे येत नसेल तर साधा सोपा सरळ फॉन्ट आहे तो म्हणजे गुगल इनपुट टूल्स। हे कसे डाउनलोड करायचे पीसी मध्ये हे तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न। तुम्ही आपल्या डेस्कटॉप मध्ये क्रोम ब्राउझर वरती क्लिक करायचे। क्रोम ब्राउझर वरती क्लिक केल्यानंतर सर्च बॉक्स मध्ये गुगल इनपुट टूल्स मराठी ह्याच्यावरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर स्क्रॉल करत करत खाली यायचे तर आपला विंडोज 7, विंडोज 8, विंडोज 9, विंडोज 11, विंडोज 10 जे का ऑप्शन असेल, जो कोणता पीसी असेल किंवा लॅपटॉप असेल वर्जन ते निवडायचे। ते निवडल्यानंतर एक बॉक्स समोर क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर सबमिट बटन वरती क्लिक करायचे। सबमिट बटन वरती क्लिक केल्यानंतर प्रोसेस चालू होईल आणि थोड्या वेळाने तुमचा जो डाउनलोड गुगल इनपुट टूल्स राजभाषा मराठी हे तुम्हाला डाउनलोड झालेले दिसेल। जर तुम्हाला डाउनलोड फाइल मध्ये ते पाहिजे असेल तर मित्रांनो तुम्ही पीसी मध्ये डाउनलोड ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे। डाउनलोड ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर ती फाइल तुम्हाला डाउनलोड झालेली दिसेल। गुगल इनपुट टूल्स याच्यावरती राईट क्लिक करून एक्सपोर्ट टूल्स म्हणून ऑप्शन येतो तो निवडायचा आहे। त्याच्यानंतर त्याच्यावरती राईट क्लिक करून जो ऑप्शन आहे गुगल इनपुट टूल्स ह्याच्यावरती रन ॲज विद्यार्थी मित्रांनो डाउनलोड फाइल मधून त्या फाइल वरती क्लिक केल्यानंतर फाइल एक्सपोर्ट म्हणून ऑप्शन येईल त्याच्यावरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर ती फाइल एक्सपोर्ट होईल। डेस्कटॉपला घ्यायची। डेस्कटॉपला घेतल्यानंतर त्या फाइल वरती राईट क्लिक करून रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ह्याच्यावरती क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर आपली फाइल इन्स्टॉलेशन ची प्रोसेस चालू होईल। इन्स्टॉलेशनची प्रोसेस संपल्यानंतर नेक्स्ट करत लास्टला फिनिश करायचे आहे। आपल्याला आता गुगल इनपुट टूल वापरायचा असेल तर स्टार्ट बटन वरती क्लिक करून आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्ड हे ओपन करायचे आहे। मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन केल्यानंतर आपण Alt + Shift हे कीबोर्डचे बटन दाबायचे आहे। कीबोर्डचे बटन दाबल्यानंतर आपल्याला आपण जे टाइप इंग्लिश मध्ये टाइप करतो ते मराठीत दिसेल। आपल्याला जे का ऑप्शन पाहिजे असेल फक्त त्याच्यावरती क्लिक करायचे आहे। तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हे बंद करायचे असेल आणि तुम्हाला इंग्लिश मध्ये टायपिंग करायचे असेल तर नंतर तुम्ही Shift + Alt दाबून हे ऑप्शन बंद करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो आपण गुगल इनपुट टूल्स डाउनलोड केल्यानंतर इन्स्टॉल केल्यानंतर रिस्टार्टचे ऑप्शन येते तर आपण रिस्टार्टच्या ऑप्शन वरती क्लिक करायचे। रिस्टार्ट झाल्यानंतर आपला पीसी किंवा लॅपटॉप बंद होऊन ऑटोमॅटिक चालू होतो। चालू झाल्यानंतर आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये टाइप करण्यासाठी तुम्हाला आणखीन एक ऑप्शन कुठून निवडायचे ते सांगत आहे। तर खालीच्या सर्च बार मध्ये तेथे एक इंग्लिश आणि मराठी टायपिंगचे ऑप्शन येतं तर त्याच्यामध्ये राजभाषा आपले गुगल इनपुट टूल्स त्या बटन वरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर तिथे आपल्याला मराठी किंवा इंग्लिश मध्ये टाइप करायचे असेल तर ते चालू करायचे। इंग्लिश मध्ये करायचे असेल तर बंद करायचे किंवा तुम्हाला शॉर्टकट की तर सांगितलेले आहे Alt + Shift हे दाबून आपण बंद करू शकतो आणि जे आपण इंग्लिश मध्ये टाइप करतो ते मराठीत टाइप होते आणि जे मराठीत टाइप करतो ते इंग्लिश मध्ये पण दिसतं। आपल्याला जे पाहिजे ते ऑप्शन आपण निवडून हा गुगल इनपुट टूल्स राजभाषा आपण वापरू शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राइब करा। थँक्यू।